गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती। नमस्कार मित्रांनो, आपण आता श्रीमंत बाबूजी नाईक गणेश मंडळ या ठिकाणी आहे आणि तुम्ही बघू शकता हा सर्व गणेश मित्र परिवार कसा या ठिकाणी आज आरती घ्यायला आलेला आहे। आणि खरंच आज या ठिकाणी आज उद्या बाप्पाचं विसर्जन होणार आहे। डोळ्यात पाणी येतं, हे गेले 10 दिवस कसे गेले, पण आज श्रीमंत बाबूजी नाईक गणेश मंडळ जे आहेत खरंच त्यांचा दैनंदिन कार्यक्रम असतात। आजही होम मिनिस्टरचा कार्यक्रम आहे आणि त्यासाठी आज ज्या मॅडम आलेल्या आहेत, नेहा कोकरे मॅडम ॲडव्होकेट आहेत हायकोर्टामध्ये, आज त्यांना पण आपण विचारणार आहे की या ठिकाणी आज तुम्हाला आज हा आरती त्यांनी आज जी घेतलेली आहे आणि जो आज होम मिनिस्टरचा कार्यक्रम आहे त्यासाठी बऱ्याच महिलांना ते मार्गदर्शन करणार आहे। जाताना आपण विचारूया। तर या ठिकाणी श्रीमंत बाबूजी नाईक गणेश मंडळाचे सर्व आज या ठिकाणी भक्त आहेत जे आज गेले काही दिवस हे गणेश मंडळ चालतं। सर नमस्कार। नमस्कार। तुमचं नाव? ॲडव्होकेट प्रीतम वंजारी। सर काय सांगताल बरं, आज बऱ्यापैकी बारामतीमध्ये बरेच गणेश मंडळ आहे, आज तुमचं गणेश मंडळाचं नाव मी खूप ऐकू नये, काय तुम्ही असं काय तुमच्या आता खरं बघितलं तर 1600 साली बारामती स्थापना श्रीमंत बाबूजी नाईक यांनी केलेली आहे। ते प्रसिद्ध असे वकील बी होते आणि एक सावकार म्हणून होते। तर निजामशाहकडून ते परंपरा चालत आली। त्यांनी 4 मारुतीची स्थापना करून बारामतीची रचना केलेली आहे। त्याचं मला यावर्षी अध्यक्षपद मिळालं आणि पुढील कार्यक्रमाचे नियोजन झाले। किती लोकांचा तुमचा ग्रुप आहे? साधारण आमचा 100 लोकांचा ग्रुप आहे। हा, की आज बारामतीमध्ये बरेच गणेश मंडळ वेगवेगळे संदेश देतात, तुम्ही आज तुमच्या मंडळात असं काय संदेश देणार आहे लोकांना? की महिलांनी प्रगती करावी। बरोबर आहे। फक्त पुरुषाचा सपोर्ट म्हणून नाही, बरोबर आहे, की स्वतःच्या पायावर पण उभं राहील। मग तुमच्या आता हे 10 दिवसामध्ये कोणते कोणते कार्यक्रम होते? आता 27 तारखेला पहिल्यांदा म्हणजे जन्म नसेल तसं 50 वर्षात पहिल्यांदा राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांनी प्राणप्रतिष्ठा केली, मान घेतला। त्यानंतर आम्ही दिनांक 3 पासून कार्यक्रम ते 5 पर्यंत केले। म्हणजे सर्व प्रकारचे त्यात कार्यक्रम असतात, वेगवेगळे नृत्य। हा, मागच्या वेळेस आम्ही 100 लोकांचे रक्तदान वगैरे केलं मंडळाच्या वतीने। अशी बाप्पाची मूर्ती किती वर्ष झाले? 40 वर्षाच्या पुढे झालेले। 40 वर्ष। आता या ठिकाणी जो आता बाबूजी नाईक वाडांचं काम चाललेलं आहे, महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी केलेलं आहे, मग आज हे आणि हे दोन्ही नावांमध्ये असं काय बाबा? म्हणजे त्यांनीच स्थापन केलेले आहे सर्व, त्यांनीच कवी मोरपंत वगैरे ते इथं आणलेले आणि बारामतीची स्थापना इथून सुरुवात झालेली, त्यामुळे ही महत्व वाढलेले। बरोबर। तर आता हे जे मंदिर तुम्ही ह्या मंदिराचं जवळ 8 ते 9 वर्ष काम झालेलं आहे, 9 वर्ष झालं ना काम झाले ह्या मंदिराचं। तर या ठिकाणी सर नमस्कार। सर आज हे मंदिराचं तुम्ही काम केलेलं आहे, की असं मंदिराचं काम कसं झालं की तुम्ही एखादा चमत्कार किंवा एखादा दृष्टांत बाप्पाचं सांगू शकता का? आता तुमचं नाव? माझं नाव विकास खोत। मी इथं जवळच मंदिराच्या शेजारी असल्यामुळं मी सगळं मंदिराची देखभाल मीच करत असतो आणि ह्या मंदिराचं काम करण्याचं म्हणजे ह्याचा उद्देश असा की श्री दाते आमच्या गल्लीतले दाते आहेत, त्या दात्यांच्या मंदिराचं काम चाललं होतं। त्यांच्या काम चालू असताना एक चुकून त्यांच्याकडनं एक ट्रायली इथं त्यांच्याकडनं एक दगडाचं उतरवलं गेलं की मंदिर इथं गणपती, त्यांनी सांगितलं होतं मंदिर गणपतीची उतरा, त्यांनी चुकून एक ट्रायली इथं उतरवली गेली त्यांच्या मंदिराचं काम झालं। मंदिराचं काम झाल्यानंतर ते लोक हेच विसरून ट्रायली गेले। मूळचे ते राजस्थानचे असल्यामुळं इतके लांब त्यांना नेणं ते मटेरियल सगळं परवणार नव्हतं। मग दाते यांनी आम्ही असा विचार केला की आपलं छोटंसं मंदिर आहे, आपण त्या मंदिराचं भव्य रूपांतर करू का? दात्यांनी आणि आम्हाला त्या मंदिरासाठी भरपूर योगदान देऊन आम्ही हे मंदिर सगळं उभं केलं। बऱ्यापैकी मग आता आमचं हे मंदिर असं म्हणजे कुठल्याही त्याला मंदिराला कुठल्याही कोणाचे काय आम्हाला काहीच माहित नव्हतं। जसं काय ते बाप्पाने इथं ठेवलं की बाबा ते पण मंदिर होतं, आता हे पण मंदिर करा, ह्या हिशोबाने आम्हाला एक ट्रायली तिथे तसेच राहिली गेली। हा ट्रायलीचा 2 वर्षांनी उलगडा झाला। त्यावेळेस तात्याला म्हणलं, तात्याला हा ट्रायलीचं काय गाव म्हणले, मला पण ह्याचा काय विषय माहित नाही, तर मग आपण त्या कारागिरांना बोलून आपण मंदिर करून घेऊ। त्या हिशोबाने आमचं एक छोटंसं मंदिर होतं, त्यामुळे एवढं मोठं मंदिर ते तात्यांच्या कृपेमुळे आणि आपल्या गल्लीवरच्या रहिवाशांमुळे सगळं हे मंदिर आमचं झालेलं आहे। उद्या अनंत चतुर्थीला म्हणजे कसं असतं बाप्पाला कसं बाहेर काढतात? बाहेर काढताना आम्ही फक्त कलरच्या मूर्ती बाहेर काढत असतो आणि उद्या अनंत चतुर्थी म्हणले की आम्ही त्यांची भव्य मिरवणूक काढून ढोल ताशे असू द्या किंवा तुमचं आर्गनचे बँड बाजा असू द्या, सगळे आम्ही उभं करून राबवतो। आम्ही डीजे वगैरे तसं काही लावत नाही आणि साध्या पद्धतीने आम्ही आपलं पारंपरिक पद्धतीने करतो आणि विसर्जन करून आम्ही 10च्यात मेन म्हणजे 10च्यात आम्ही मिरवणूक विसर्जन करून आम्ही आमच्या परत मंडळापाशी आणून ठेवतो। धन्यवाद।
तर आज या ठिकाणी श्रीमंत बाबूजी नाईक गणेश मंडळाचा आरतीचा मान मिळाला मॅडमला. आज मॅडम नमस्कार. नमस्कार सर. मॅडम तुमचं नाव? मी ॲडव्होकेट नेहा रमेश कोकरे, मुंबई उच्च न्यायालयात मी वकिलीचं काम करते. आज मॅडम या ठिकाणी होम मिनिस्टरचा कार्यक्रम आहे आणि तुम्ही महिलांना बरंच आज मार्गदर्शन करणार आहे. हो हो. कसं काय सांगाल आज आमच्या बारामतीकरांना तुम्ही काय सांगाल? मी बारामतीकरांना हेच सांगेल की होम मिनिस्टर हा फक्त पोर्टफोलिओ महिलांसाठी नाहीये, आम्ही या बारामतीचे प्राईम मिनिस्टर आहोत. त्यामुळे आम्हाला म्हणजे आपल्या बारामतीच्या महिला इतक्या सक्षम आहेत, सुशिक्षित आहेत. सुशिक्षित जरी नसले तरी त्यांना माहिती आहे आपण घर कसं सांभाळावं, समाजात कसं वावरावं, त्यांना न्यायाचं ज्ञान आहे. पण माझ्या काही भगिनी आहेत ज्यांच्यासाठी मला वाटतं की मला जे ज्ञान आहे एक थोडंफार आमच्या गप्पा गोष्टी होणार आहेत आज. ज्ञान तर एकमेकांना दिलं तर पाहिजे, ज्ञान दिल्याने ज्ञान वाटतं ना. येस येस, अगदी बरोबर. म्हणून बाबूजी नाईक गणेश मंडळांनी, ॲडव्होकेट प्रीतम वंजारी सरांनी मला इथे, ते माझे बंधूच आहेत, त्यांनी मला आज इथे बोलवलं, याचा मान दिला, याचा मला खूप मोठा आनंद वाटतो. आणि खरंच छान कार्यक्रम, एवढा पूर्ण गणपतीचा उद्या विसर्जन आहे. पुन्हा पुन्हा हेच दरवर्षी अजून छान छान कार्यक्रम होत राहतील याची मला कॉन्फिडन्स आहे मला यावर. धन्यवाद मॅडम. गणपती बाप्पा.